नमस्कार, मी अनुपमा। निर्धार पक्का असेल, कष्ट आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर बिकट परिस्थितीतूनही मार्ग काढता येतो। महाराष्ट्रातल्या अनेक विद्यार्थ्यांनी 10वीच्या निकालानंतर हे दाखवून दिले। झी 24 तास अशाच काही विद्यार्थ्यांच्या जिद्दीच्या कहाण्या तुमच्या समोर घेऊन येतोय संघर्षाला हवी साथ मिशन झी 24 तास या आमच्या विशेष कार्यक्रमातून। इच्छाशक्ती प्रबळ असली तर कुठल्याही परिस्थितीवर मात ही करता येते हे नागपूरमधल्या एका विद्यार्थिनीने सिद्ध केले। लोकांकडे मोलकरणीचं काम करणाऱ्या सुमन अमनेरकरांच्या कष्टाचं त्यांच्या मुलीने चीज केले। कुठल्याही शिकवणीशिवाय अपर्णा अमनेरकरने 10वी मध्ये 96.40% गुण मिळवलेत। अपर्णा अमोणकरच्या घरची परिस्थिती बघून कुणालाही तिच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज येईल। 2 वर्षांपूर्वी अपर्णाच्या वडिलांचं कर्करोगानं निधन झालं। वडिलांचा मृत्यू झाला तेव्हापासून तिची आईच कुटुंबाचा गाडा हाकते, ते लोकांच्या घरी स्वयंपाक आणि धुणी भांडी करून। पण परिस्थितीचं रडगाणं गाण्यापेक्षा अपर्णानं निवडला मार्ग संघर्षाचा आणि ती यशस्वीही झाली। अभ्यास करताना पुष्कळ अडचणी आल्या, कारण घरी पुष्कळ जण आहेत, ते कोणी टीव्ही बघायचं, टीव्ही सुरू असताना पण अभ्यास करावा लागत होता, तर मग ते आवाज डिस्टर्ब करत होता टीव्हीचा, तरीही आपलं मन लावून अभ्यास करायचं। माझी आई आता 2 घरचं स्वयंपाक करते आणि मग बाकीचं धुणी भांडी वगैरे करते। तेवढं करून ती आपल्या पोटाला पुरेल एवढे पैसे कमवून घेते आणि आमचं पालन पोषण करते। 2च खोल्या, त्यात 14-15 माणसं, तिथंच टीव्ही सिरियल्स, तिथेच स्वयंपाक आणि तिथंच बोर्डाच्या परीक्षेचा अभ्यासही। पण अपर्णानं या सगळ्या अडचणींवर मात केली, मिळवलेत 96% गुण आणि तिच्या आईच्या काबाड कष्टाचं चीज केलं। माझ्या वडिलांना आता 2 वर्ष झालेत, 2 वर्षापूर्वी वारले ते। जेव्हा वडील होते तेव्हा त्यांनी खूप साथ दिली, त्यांनीच मला आत्मविश्वास दिला की तू हे करू शकतेस, आणि त्यांचीच इच्छा होती म्हणून मी हे आज मेहनत करून 96% मिळवलेले आहेत आणि पुढे आणखी चांगले मिळवणार, त्यांच्यासाठी फक्त। माय लेकरांना आसरा दिला। शिंप्याचं काम करणाऱ्या सुरेश अमनेरकरांना कर्करोग होता, होती नव्हती ती सारी पुंजी त्यांच्या उपचारावर खर्च झाली। त्यामुळे मुलांच्या पालन पोषणाचा प्रश्न सुमन अमनेरकरांपुढे वासून उभा ठाकला। लोकांच्या घरी धुणी भांडी करून पोटाची खळगी भरेल इतके पैसे मिळतात, पण अपर्णाला शिकवणी ही परवडणारी नव्हती। माझी आई दुसऱ्यांच्या घरी कामं करून पैसा मिळवते, एवढा पैसा आईकडे नाहीये की ती मला क्लासेस लावून देईल, आणि क्लासेस खूप महाग असतात, 16,000 वर्षाचे भरायचे वगैरे, म्हणून त्यामुळे नाही लावले क्लासेस। अपर्णाच्या चेहऱ्यावर यशाचा आनंद नाही, परिस्थितीची चिंता मात्र नक्की आहे। या मुलीला, अपर्णाला IAS व्हायचंय, त्यासाठी वाटेल तो संघर्ष करायला ती तयार आहे। आता तिच्या संघर्षाला हवी आहे समाजाची साथ। अखिलेश हवे, झी मीडिया, नागपूर। तर मनामध्ये इच्छा आणि काहीही करून दाखवण्याची जिद्द असेल तर सारं काही शक्य आहे हे दाखवून दिलंय हिंगोली जिल्ह्यातल्या दुर्गा नेव्हलनं। घरी 18 विश्व दारिद्र्य, मात्र त्याचं भांडवल न करता हिंगोलीच्या शिरडशहा गावातल्या दुर्गा नेव्हलनं 10वीत 91% गुण मिळवले। खरं तर दुर्गाच्या यशाचा मार्ग अत्यंत खडतर। वडील हमाल, दिवसभर कष्ट करून मिळेल त्या मजुरीत कुटुंबाची खळगी भरायची, मात्र ओझं उचलून उचलून वडिलांची कंबर आणि पाय निकामी झाले। त्यानंतर आता गुजराण कशी करायची असा यक्ष प्रश्न कुटुंबासमोर होता। मात्र अशाही परिस्थितीत दुर्गाच्या आईनं तिला शिकवणं सुरूच ठेवलं। गरिबीमुळे दुर्गानं मामाच्या मुलाच्या पुस्तकातूनच अभ्यास केला। हुशारी आणि जिद्द पाहून तिची फीस कधी शिक्षक, कधी नातेवाईक, तर कधी मित्रमैत्रिणीही भरत। शाळेच्या कपड्यांसाठी दुर्गा उन्हाळ्याच्या सुट्टीत शेतात राबत असे। 3 मुली आहेत आम्हाला, 2चे लग्न केले, 1 शिकायला आहे छोटी आमची। तिनं आमच्या आईसंग कामधंदा करून सनी तिनं आपले पैसे रोज मजुरी करून तिनं आपले पैसे कमवून शिकाय। बाबाला काम होत नाही, काय नाही, मी एकलीच जीवावर करत असते, मी एकलीच जाते वावरात काम करायला, तिला नेते कवा बाबा सुट्टी असले की।
तेवढं तिच्या याच्यावरच ट्युशन केलं, तिच्या याच्यावरच मी कसं दाखवलं. पुस्तकं कोणाचे जुने घ्यायचे, कसे घ्यायचे तसं दाखवायचं आहे. तसंच तुमच्यासारख्या मदती देऊ देऊ मी मॅट्रिक काढली तिची. गरिबीनं दुर्गाला जिद्दी बनवलंय, अभ्यासाचं महत्त्व पटवून दिलंय, तिला भाषण करण्याचं धाडस दिलंय. भाषण करून छोटी मोठी बक्षिसही तिने मिळवली आहेत. त्या पैशात ती वृद्ध वडिलांचं आजारपण आणि शाळेचं साहित्य घेत होती. भविष्यात खूप शिकून IAS होण्याचं दुर्गाचं स्वप्न आहे. माझ्या आई वडिलांनी मला मेहनत करून शिकवलं. वडील आजपर्यंत हमाली करायचे, पण आता वयाच्या मानाने त्यांची तब्येत बिघडत चालली. वडिलांचीच नव्हे तर आईचीही तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली. 2 बहिणी आहेत, त्यांची लग्न झालेले, त्याही गरीबाच्याच घरी आहे. पण माझ्या आई वडिलांचं असं म्हणणं आहे की मी एकटी शेवटची राहिलेली आहे. माझं भविष्य तरी उज्ज्वल व्हावं. आजपर्यंत त्यांनी माझ्या शिक्षणासाठी खूप कष्ट केले. 10वी पर्यंत मी आणि माझी आई शेतात मजुरी करून आम्ही पैसे कमवले आणि माझं शिक्षण इथवर पूर्ण केलं. मला माझ्या अपेक्षेच्या बाहेर मार्क मिळालेत. या पुढचंही मला माझं शिक्षण असंच चालू ठेवायचं आहे. मला आजपर्यंत माझ्या शिक्षकांनी, मैत्रिणींनी आणि नातेवाईकांनी मदत केली आहे. मला शिकून जिद्दीने मोठं व्हायचंय, IAS अधिकारी व्हायचंय किंवा मग एखादं क्लास 1 अधिकारी व्हायचंय. दुर्गाच्या शाळेलाही ती भविष्यात शिकून शाळेचं आणि गावाचं नाव मोठं करेल असा विश्वास आहे. वक्तृत्व स्पर्धा असो किंवा क्रीडा स्पर्धा असो किंवा इतर कोणत्याही स्पर्धा असो, तिनं हिरिहिरीनं भाग घेतलेला आहे. गरीब कुटुंबातून सुद्धा येऊन सुद्धा तिनं जिद्दीनं, वडिलाची परिस्थिती बरोबर नसताना सुद्धा, घरची हलाखीची परिस्थिती असताना सुद्धा तिने जिद्दीनं एवढे गुण प्राप्त केलेले. ही निश्चितच आमच्या जिल्हा परिषद प्रशाला शाळेसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. भाषणाच्या कलेमुळे दुर्गानं आपलं घरकुल सरपंच बाईंना विनवणी करून मिळवलंय. अशा धडाकेबाज कन्येची गरिबी आज तिला उंच भरारी घेण्यापासून रोखतीये. त्यासाठी तिच्या पंखांना हवंय मदतीचं बळ. गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली. जाऊया पुढच्या संघर्ष कथेकडे. आपल्या आई वडिलांचं स्वप्न हेच आपलं ध्येय असा निर्धार करून जिद्दीनं अभ्यास करून पुण्यामधल्या प्रतीक्षा ठोसरनं 10वी मध्ये 94.60% इतकं घवघवीत यश मिळवलंय. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत तिनं हे यश मिळवलंय. पुण्यामध्ये औंधमधल्या झोपडपट्टीत 10x10चं घर, वडील रिक्षा चालक आणि आई शिवणकाम करून संसाराला हातभार लावते. अशा कष्टाच्या हलाखीच्या परिस्थितीत प्रतीक्षा ठोसरनं 10वीत घवघवीत यश मिळवलंय. कुठलाही खाजगी क्लास न लावता प्रतीक्षानं चिकाटीनं अभ्यास केला आणि 94.60% मार्क्स मिळवत शाळेत पहिला नंबर पटकावला. मी एवढं सगळं फक्त माझ्या आई वडिलांसाठी केलं आणि याचं श्रेय पण मी माझ्या आई वडिलांनाच देणार आहे. माझ्या आई वडिलांनी जेवढे कष्ट घेतले माझ्यासाठी, त्यामुळं ते जेवढे कष्ट घेतात त्यातून मला आणखी जास्त अभ्यास करण्याची प्रेरणा मिळते. मला IAS कलेक्टर व्हायचे आणि पुढं आई वडिलांसाठी त्यांना आरामात जिंदगी जगता यावी असं काहीतरी करायचंय. प्रतीक्षानं मिळवलेल्या यशामुळे आपल्या कष्टाचं चीज झाल्याचं सांगताना तिच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर समाधान झळकतंय. प्रतीक्षानं मोठं होऊन कलेक्टर बनावं यासाठी हवे ते कष्ट उपसण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. माझी अपेक्षा होती 90% मिळाली, 89 मिळेल तरी खुश. पण मुलींनी ज्यावेळेस 94% 60 पॉईंट मिळवले तर खूप आनंद झाला मला. आणि मी रिक्षा ड्रायव्हर आहे, त्यामुळं रिक्षा त्या मुलांसाठीच मी धंदा करून शिकवतो. त्यांना गरज पडल्यास मी 2 तास ज्या धंदा करतो, पण त्यांना काही पुस्तकाची वगैरे कमी पडू देत नाही. मला खूप आनंद होतोय गरिबीतून खूप श्रम केल्यामुळं. आणि मी तिला अभ्यासाला पण थोडी मदत करायचे. प्रश्नाचे उत्तर हे प्रश्न विचारायचे, ते उत्तरं द्यायची आणि खूप अजून पुढं शिकावं अशी इच्छा आहे. आणि समाजकार्य लोकांनी बी जरा मदत करावी पुढं शिकण्यासाठी. आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्दीनं अभ्यास करण्याचा निर्धार प्रतीक्षानं केलाय. त्यासाठी तिच्या पंखांना मदतीचं बळ मिळालं तर यशाची गरुड भरारी घ्यायला नवी उभारी मिळेल यात शंका नाही. अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे. जिद्द, चिकाटी आणि परिश्रम करण्याची तयारी असेल तर कुठलीही गोष्ट साध्य करता येते हे अलिबाग तालुक्यामधल्या प्राजक्त पाटीलनं दाखवून दिलंय. शाळेमध्ये स्वयंपाकाचं काम करणाऱ्या कामगाराच्या त्याच शाळेत शिकणाऱ्या मुलीनं 10वीच्या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवलंय. मुलगी ज्या शाळेत शिकते त्या ठिकाणी वडील स्वयंपाकी, आई शिवणकाम करून संसाराला हातभार लावते. मात्र अशाही संघर्षाच्या परिस्थितीत अलिबाग मधल्या चिखली गावातल्या प्राजक्ता पाटीलनं 10वीत घवघवीत यश मिळवलंय.
सरखेल कान्होजी आंग्रे हायस्कूलची विद्यार्थिनी असलेल्या प्राजक्तानं 91% गुण मिळवलेत. प्राजक्ताच्या रूपानं शाळेच्या इतिहासात पहिल्यांदाच कुणीतरी 90%हून अधिक गुण मिळवलेत. मी सकाळी उठून अभ्यास करायचे, पण इथे मला इतकी निसर्गरम्य शाळा लाभली. तिथे मला निसर्गाच्या सानिध्यात खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करायला मिळाला. शिक्षकांचं खूप चांगल्या प्रकारे सहकार्य मिळालं. लहानपणापासून प्राजक्ताला अभ्यासाची गोडी आहे. मन लावून अभ्यास केल्याचं फळ मिळाल्याचं तिची आई सांगते. अभ्यासाव्यतिरिक्त इतर स्पर्धांमध्येही ती नेहमीच पुढे असल्याचंही त्या सांगतात. प्राजक्ताला मी सांगितल्याप्रमाणे तिने अभ्यास केला. तिला सकाळी 5चा गजर लावून द्यायची, त्याप्रमाणे ती उठायची, अभ्यास करायची, संध्याकाळी लिखाण करायची. पण माझी मुलगी जे कुठल्याही प्रकारचा मला म्हणजे हीच वस्तू पाहिजे म्हणून असे कधी स्वतःहून बोलली नाही. ज्या परिस्थिती होती त्या परिस्थितीत तिने अभ्यास करून हा यश मिळवलंय तिने. त्याबद्दल मला तिचा अभिमान वाटतोय. प्राजक्तावर सध्या अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होतोय. पण त्याचबरोबर तिच्या पंखांना मदतीचं बळ मिळालं तर यशाची गरुड भरारी घ्यायला तिला नवी उभारी मिळेल यात शंका नाही. प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड. जिद्द आणि कष्टाच्या जोरावर काय साध्य करता येऊ शकतं याची कहाणी बारामतीतून आशा साळुंखेची. आई मुकबधीर, वडील आणि बहीण मतिमंद, घरी 18 दारिद्र्य, अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बारामतीतल्या डोर्लेवाडीच्या आशा साळुंखेनं 10वीत नेत्रदीपक यश मिळवलंय. शेण काढण्यापासून बारामतीला जाऊन दूध घालण्यापर्यंत सर्व कामं करताना आशानं 92% गुण मिळवलेत. केवळ जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आशानं हे यश मिळवलंय. मी मुकबधीर आहे, माझे वडील मतिमंद आहेत आणि बहीण सुद्धा तशीच आहे. त्यामुळं घरची सर्व जी जबाबदारी ती माझ्यावर आणि माझ्या लहान भावावरतीच आहे. आमच्या घरात म्हणजे 10वीच्या पुढे असं कोण शिकलं नाही, त्यामुळं मीच म्हणजे पहिल्यांदाच मी 10वी शिकली. माझ्या आजोबांनी माझ्यासाठी सर्वात जास्त कष्ट घेतले मला शिकवण्यासाठी. आजी आजोबांनी आशाचं संगोपन केलं. आशानं घराचं नाव उज्ज्वल केलंय. आम्हाला तिचा अभिमान असून तिच्या शिक्षणासाठी कितीही कष्ट उपसावे लागले तरी आपली तयारी असल्याचं तिचे नातेवाईक सांगतात. लहानपणापासून चांगली होती आणि आता बी चांगले शिकणार आहे. त्याच्यापासून आम्ही बी कष्ट करणार आहे. जरी आम्ही थकलो तरी निदान गुडघ्याने रांगून काढण्यापासून त्यासाठी आम्ही कष्ट करण्याची आमची तयारी आहे. ग्रामस्थांनीही आशा साळुंखेचं तोंड भरून कौतुक केलंय. या विद्यार्थिनीनं आज 10वी मध्ये केंद्रात 92% मार्क मिळून पहिला क्रमांक मिळवला आहे. अत्यंत गरीब परिस्थितीत आई वडील मतिमंद आहेत, आजी आजोबा 80 वर्षाच्या पुढील आहेत, तरी सुद्धा त्यांनी म्हशीचा गुराचा धंदा करून त्या मुलीला शिकवले. तिची जिद्द पाहून, कष्ट करण्याची तयारी पाहून तिला 10वी पर्यंत शिकवलंय. पुढे तिची शिकण्याची खूप इच्छा आहे, परंतु आर्थिक परिस्थितीमुळे तिला तेवढं शिक्षण घेता येणार नाही. नावातच आशा असलेल्या डोर्लेवाडीच्या या लेकीला शिकून खूप मोठं व्हायचंय. आई वडील आणि बहिणीला जपायचंय. त्यासाठी तिला झी 24 तासच्या शुभेच्छा. राहुल ढवळे, झी मीडिया, बारामती. जिद्द असली तर परिस्थितीवर मात करूनही यश मिळवता येतं. होय, हे शक्य आहे. औरंगाबादच्या पूजा घोरपडे या 10वीच्या विद्यार्थिनीनं हे सिद्ध करून दाखवलंय. पाहूया पूजाच्या यशाची ही कहाणी. दारोदार भाजी विकणाऱ्या बाळासाहेब घोरपडे आणि लोकांच्या घरची धुणी भांडी करणाऱ्या त्यांच्या बायकोला आपलं स्वप्न कधी सत्यात उतरेल असं वाटलंही नव्हतं. केवळ कसावसा संसाराचा गाडा हाकायचा एवढंच त्यांना माहिती. मात्र त्यांची मुलगी पूजाने 10वीत 93% मिळवत पालकांची मान अभिमानाने उंचावली आहे. कुठल्याही शिकवणीशिवाय केवळ शाळेच्या अभ्यासावर पूजाने हे यश मिळवलंय. एका रूमचं घर, तिथंच राहायचं, झोपायचं आणि अभ्यासही करायचा. पुस्तकांना पैसे नसतील तर प्रसंगी मैत्रिणींकडून पुस्तकं आणायची. मात्र पूजानं अभ्यासात खंड पडू दिला नाही. दिवसा आईला कामात मदत करायची, रात्री अभ्यास सुद्धा करायचा हा शिरस्ता कायम ठेवला. पूजाला खूप अभ्यास करून घरची गरिबी मिटवायची आहे. UPSCचा अभ्यास करून मोठं अधिकारी होण्याचं तिचं स्वप्न आहे. भाजी विकता, त्याच्यानंतर घरी येता आणि मग मी आणि त्यांची आणि माझी मम्मी सुद्धा लोकांचे धुणे भांड्याचे काम करते. तर त्यांची परिस्थिती आणि त्यांची माझ्यासाठी असलेली कळकळ ते पाहून मग मी माझ्या अभ्यासाचं नियोजन केलं आणि मी ठरवलंच होतं की मी 90च्या वरती स्कोअर करायचे.
आई वडिलांना तर पूजाच्या यशानं गगन ठेंगणं झालंय. आणखी कष्ट करून लाडक्या लेकीचं स्वप्न पूर्ण करणार असल्याचं सांगताना पालकांचे डोळे आपसुकच पाणावतात. खूपच आनंद झालाय का मला वाटत नव्हतं का माझी मुलगी एवढं पर्सेंटेज घेईल बा. तर खूप मला चांगलं वाटतंय, अभिमान वाटलाय. एवढ्याशा घरामध्ये खूप ॲडजस्टमेंट केलं आणि त्याचंच मला खूप म्हणजे खूप अभिमान आहे. माझ्या मुलीने 93% घेतले. आमच्या आसपासच्या लोकांनी सुद्धा मला म्हणजे वाटत नव्हतं का मुलगी म्हणे तुमची अशी एवढं हे करल. पूजानं आयुष्याच्या पहिल्या परीक्षेत यश मिळवलंय, मात्र अंतिम यश गाठण्याचा मोठा टप्पा आता तिला पार करायचा आहे. त्यासाठी गरज आहे मदतीच्या हातांची. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. या विद्यार्थ्यांच्या नावानं धनादेश पाठवा. आमचा पत्ता मधु इंडस्ट्रियल इस्टेट, बी विंग, 4था मजला, पांडुरंग बुतकर मार्ग, वरळी, मुंबई 400013. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.